बघा, मार्कशीटवर बॅकलॉग असतील आणि जॉब मिळवायचा असेल ना, सगळ्यात भारी करिअर आयटी फील्डमध्ये आता सध्या आहे ना मित्रांनो, सायबर सिक्युरिटी. एकदम कडक करिअर आहे. रेड टीमिंग करा का ब्ल्यू टीमिंग करा, हॅकिंग करा, काही करा, एक नंबर करिअर आहे. आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये बहुत चलेगा सायबर सिक्युरिटी. म्हणजे जेवढं एआयचं नाव आहे ना, सायबर सिक्युरिटीचं नाव निघत नाहीये, पण जिथं जिथं एआय जाईल त्याच्याबरोबर सायबर सिक्युरिटी जाणार विद्यार्थी मित्रांनो. सध्या जेवढे इंटरव्ह्यू मी बघतोय माझ्या स्टुडंटचे ना, बॅकलॉगचं कोणी विचारत नाही. प्रश्न फक्त एकच आहे, स्किल अँड स्किल. प्रॅक्टिस कडक असेल ना, टेन्शन घ्यायचं काम नाहीये. बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत, म्हणजे 365 डेज सायबर सिक्युरिटीची बॅच सुरू आहे. बॅकलॉगचं टेन्शन घेऊ नका. आणि फील्ड कोणतीही असो रे तुमची, BA, BCom, मेकॅनिकल, ENTC, काही पण असो, सायबर सिक्युरिटीला मरण नाही. डायरेक्ट आयटी क्षेत्रात एंट्री आहे. प्रॅक्टिस लागेल, 6-8 महिन्याची मेहनत लागेल. मी असं म्हणत नाही 1-2 महिन्याचा छोटू मोठू कोर्स आहे. 6 ते 8 महिने मेहनत लागेल, गॅरंटीड काम होईल मित्रांनो. तर मग इकडे तिकडे जास्त डोकवू नका. खाली आहे ना नंबर, काउन्सिलिंग साठी मी आहे की, मी देतो की पूर्ण माहिती. मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बॅच जॉईन करायची असेल बिनधास्त जॉईन करा यार. एकच प्लॅनिंग सांगतोय तुम्हाला, 6 ते 8 महिने लागतील, काम जबरदस्त होईल.